नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विभाग भरती आलेली 478 चौकीदार पदासाठी भरती 10वीच्या बेसवर भरती। सगळे जण फॉर्म भरणारच आहे, फॉर्म भरताय। अभ्यास कुठून करा हे समजत नाहीये, नेमका सिलेबस काय राहणार आहे। ऑलरेडी आपण रिजनिंगचा सिलेबसचा व्हिडिओ घेतलेला आहे। आता सिलेबस मध्ये पण मेन कन्सेप्ट काय राहणार आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ घेऊन आलोय। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय प्रिवियस इयर क्वेश्चन बघणार आहे। प्रिवियस इयर क्वेश्चन बघितल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल नेमके कन्सेप्ट काय करायचे, आपल्याला क्वेश्चन लेवल काय राहणार आहे, क्वेश्चनचे हार्ड लेवल राहणार, मीडियम लेवल राहणार, इझी लेवल राहणार, चिल्लर क्वेश्चन राहणार, नेमकं क्वेश्चनची लेवल कशी विचारली जाते, ट्रिक्स कशा वापरायच्या, नेमकं सिलेबस काय आहे, या सगळ्या प्रश्नांचे आजच्या क्वेश्चन याच्यामध्ये उत्तर भेटतील तुम्हाला। सगळ्यात आधी प्रिवियस इयर क्वेश्चन बघू आपण। त्याआधी आपली बॅच आहे सिलेक्शन बॅच 499 रुपयामध्ये। आदिवासी विभाग भरतीची आपली बॅच लॉन्च झालेली 499 मध्ये प्लस जीएसटी। अधिक माहितीसाठी कॉल करा, लवकरात लवकर बॅच जॉईन करा। बॅच मध्ये तुम्हाला सगळ्या डिटेल मध्ये शिकवल्या जाईल की कन्सेप्ट काय राहणार, शॉर्टकट कसे यूज करायचे, ट्रिक्स कशा वापरायच्या त्याबद्दल। आता व्हिडिओला चालू करतो। तुमच्या समोर एक क्वेश्चन आहे। काय क्वेश्चन आहे तुमच्या समोर? एक काय एका विशिष्ट सांकेतिक भाषेत जर बोट BOAT हा शब्द CPBU असा लिहिला जातो तर त्याच भाषेत WIND हा शब्द कसा लिहिला जाईल। आता बरेच जण काय सांगतात की पेपरच्या अगोदर एक रफ शीट भेटते, त्या रफ शीटवर ABCD लिहायची, त्याचे नंबर्स लिहायचे आणि मग हे क्वेश्चन तिथून सॉल्व करायचे। पण माझं म्हणणं आहे काय जास्त वेळ लागत नाही, एक 8 ते 10 मिनिटाचा माझा व्हिडिओ आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे। कशाचा व्हिडिओ आहे? ABCD पाठ कशी करायची, ट्रिक्स। 10 मिनिटाचा व्हिडिओ बघितला तुम्ही, आयुष्यात कधीच ABCD विसरणार नाही तुम्ही। आणि हे असे क्वेश्चन असे चिल्लर उडवशार तुम्ही। एकदा व्हिडिओ बघा, तुम्हाला लक्षात येईल ABCD कशी लक्षात ठेवायची, कशी पाठ करायची। पाठ करायचीच नाही, 10 मिनिटात तुमचे ABCD to Z तुम्ही असं पटापट सांगशाल। P16 ला आहे, U21 ला आहे, R18 ला आहे, S19 ला आहे, T20 ला आहे, हे पाचशे पटापट सांगणार। कोण D च्या अपोजिटला W आहे, L च्या अपोजिटला O आहे, V च्या अपोजिटला E आहे, हे असं तुम्ही पटापट सांगणार आहे। चला क्वेश्चन सॉल्व करू। क्वेश्चन सॉल्व करताना लॉजिक लावायचं नाही, सरळ एक काम करायचं। काय काम करायचं विचारा, काय काम करायचं? जे बोट आहे, जे अल्फाबेट दिसत आहे त्याला कन्वर्ट करायचं नंबर्स मध्ये। कशात कन्वर्ट करायचं? नंबर्स मध्ये। म्हणजे BOAT आहे, याला नंबर्स मध्ये कन्वर्ट करायचं। नंबर्स म्हणजे B किती नंबर लिहितो, O किती नंबर लिहितो, A किती नंबर लिहितो, T किती नंबर लिहितो, याला कशात कन्वर्ट करणार? नंबर्स मध्ये। तसंच CPBU आणि ह्या दोघांचं नंबर्स मध्ये कन्वर्ट करून लॉजिक शोधणार। काही असो, पहिलं काम करायचं नंबर्स मध्ये कन्वर्ट करायचं। मग B किती नंबर लिहितो? 2 ला। O किती लिहितो? 15 ला। A किती लिहितो? 1 ला। T किती लिहितो? 20 ला। C किती लिहितो? 3 ला। P किती लिहितो? 16 ला। B 2 ला। U किती लिहितो? 21 ला। काय पॅटर्न दिसला? एक ना पुढे सरकलेला आहे, एक ना पुढे सरकलेलं आहे। सेम लॉजिक राहणार WIND मध्ये। W नंतर कोण येतो? X येतो। W नंतर कोण येतो? आता इथं नंबर्स लिहिणार का? नाही, पॅटर्न समजला, ऑप्शन वर जाणार। W नंतर कोण येतो? X येतो, पहिला ऑप्शन कटला। I नंतर कोण येतो? J येतो, तिसरा ऑप्शन कटला। N नंतर कोण येतं? O कुठे आहे? 2 ठिकाणी। आता लास्ट D नंतर कोण येतं? E येतं की F येतं? E येतं, DE झालं। कसं सॉल्व केलं समजलं? काय शोधले पॅटर्न? W नंतर कोण येतो, I नंतर कोण येतो, एक एक ना पुढे सरकला होता। पॅटर्न इथून डायरेक्ट कळत होता तुम्हाला। B नंतर C, O P A B T U नाही लक्षात येत लवकर। नंबर्स मध्ये कन्वर्ट केलं, लगेच लक्षात आलं। पुढचा क्वेश्चन बघा। जर एका सांकेतिक भाषेत गोड हा शब्द कसा लिहिलेला आहे? सांकेतिक भाषेत गोड GOLD। आता सगळ्यांना गोल्ड दिसेल, सोनं दिसेल, काय ना गोल्ड फ्लेक दिसेल, छोटी मोठी काही, बरोबर।
काहींना गोल्ड फ्लेक दिसेल, काहींना सोनं दिसेल, काहींना गोल्ड आणि नंतर FNKS काय लॉजिक आहे यातच 15 मिनिटं घालून द्याल. आपल्याला काय दिसलं पाहिजे, G म्हणजे 7 दिसलं पाहिजे, O म्हणजे 15 दिसलं पाहिजे, L म्हणजे 12 दिसलं पाहिजे, D म्हणजे 4 दिसलं पाहिजे. चला पुढं. F म्हणजे किती 6, N म्हणजे किती 14, K म्हणजे किती 11, C म्हणजे किती 3. काय एक ना माग आहे, एक ना सिरीज पाठीमाग आलेली आहे, प्रिव्हियस आलेली आहे. ॲज इट इज सिल्क S च्या आधी कोण R, S च्या आधी कोण RS, RS माहिती ना सगळ्यांना. हा, S च्या आधी कोण R, पहिला कटला. I 9 ला, 8 ला कोण H, 2 ठिकाणी C कटला. आता K आणि J, L च्या आधी कोण आहे K कुठे आहे मग B मध्ये कटला. सोपं आहे, समजतंय. ह्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला येणार आहे, बेसिक लेवलचे क्वेश्चन आहे. चौकीदार, त्यानंतर TCS IBPS चा पॅटर्न जर बघितला त्याच्यापेक्षा थोडे वरच्या लेवलचे क्वेश्चन येणार. तेच जर तुम्ही MPSC कडे गेले, कन्सेप्ट हीच राहणार. MPSC ला पण कन्सेप्ट हीच राहणार, फक्त क्वेश्चन पुढच्या लेवलचे राहतील. आपल्याला काय करायचंय, बेसिक लेवल पासून जायचंय. समजतंय मित्रांनो? समजत असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना सांगा, कमेंट करून सांगा. समजत असेल तर हा क्वेश्चन कमेंट मध्ये आन्सर द्या, बघून घ्या क्वेश्चन आणि कमेंट मध्ये या क्वेश्चनचा आन्सर द्या. हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला सगळ्यांनी कमेंट करायचा आहे. क्वेश्चन आन्सर काय राहणार, पॅटर्न दिसतोय, सोपा आहे. मी पुढचा क्वेश्चन घेतो. एका सांकेतिक भाषेत नाईट हा शब्द THGIN लिहिला. आता इथं नंबर्स मध्ये कन्वर्ट करू शकता तुम्ही, पण काहीतरी पॅटर्न दिसतोय का, THGIN म्हणजे उलटा लिहिला शब्द. बस लहान पोरग पण सॉल्व करेल त्याला एखादा. काय दिसतच नाही ना काय क्वेश्चन मध्ये, उलट लिहिलं फक्त. यात पण काही मुलं फसतात, त्यांना लवकर लक्षात येत नाही, त्यात 5-5, 10-10 मिनिटं घालून देतात. नाही मित्रांनो, असे क्वेश्चन तुमचे काही सेकंदात सॉल्व झाले पाहिजे. व्हिडिओ पूर्ण बघा, पूर्ण माहिती सांगितल्या जाईल तुम्हाला, डिटेल मध्ये सांगितल्या जाईल. ट्रिक्स कशा वापरायच्या बॅच मध्ये सगळं काही गोष्टी सांगितल्या जाईल. अभ्यास करणं महत्वाचं नाहीये, अभ्यास योग्य दिशेनं होणं महत्वाचं असतं. डायरेक्शन खूप इम्पॉर्टंट असते. तुम्हाला डायरेक्शनच माहित नसेल, फक्त अभ्यास करताय तुम्ही, तुमची एक्झाम क्लिअर होणार नाही. कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे ते महत्वाचं असतं. बघा मग काय, लाईट LIGHT, T आधी येईल, T आधी 2 ठिकाणी 2 ऑप्शन कटले, T नंतर H, GIL कटलं C ऑप्शन. असे ऑप्शन कट करत जायचे, येड्या सारखं आन्सर शोधायचं नाही. लॉजिक आन्सर इथंच असतं, लॉजिक लावायचं फक्त. ज्याच्याकडे डोकं आहे तो लॉजिक लावू शकतो. विचार करायची क्षमता पाहिजे, फक्त काय पाहिजे, विचार करायची क्षमता पाहिजे. विचार केला तुम्ही, संपला विषय. बघा पुढं, जर कॅट, अरे काय होमवर्कला करून टाका, सोपं आहे. अपोजिट वर्डच्या जोड्या आहे, काय अपोजिट वर्ड आहे ना, नाही कॅट, ठीक आहे, अपोजिट नाही. ECV नंबर्स मध्ये कन्वर्ट करा, नाही सापडते लॉजिक, नंबर्स मध्ये कन्वर्ट करा. काय नंबर्स मध्ये कन्वर्ट, C कितीला आहे 3 ला, A कितीला आहे 1 ला, T कितीला आहे 20 ला, E कितीला आहे 5 ला, C कितीला आहे 3 ला, V कितीला आहे 22 ला. कितीचा गॅप दिसला, 2 चा गॅप दिसला. कितीचा गॅप दिसला, 2 चा. सांगा मग डॉग आणि 2 चा गॅप ना किती येईल, नंबर्स मध्ये कन्वर्ट करा. 4, 15, 7. 2 च्या गॅप ना किती येईल, 4 आणि 2 6 आणि 15 आणि 2 17 आणि 7 आणि 2 9. 6 ला कोण येतं, F येतं. 17 ला कोण येतं, Q येतं. 9 ला कोण येतं, I येतं. FQI आला आन्सर. किती वेळ लागला. अशा पद्धतीने प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारलेले तुम्हाला. बेसिक पासून जा.
तेच सांगतोय मी. जेवढं बेसिक पासून तुम्ही सॉल्व करणार तेवढ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. जेव्हा तुमचे कन्सेप्ट क्लिअर असेल तेव्हा कसाही क्वेश्चन विचारू द्या, कोणीही एक्झाम घेऊ द्या. बरेच मुलं विचारतात सर एक्झाम कोण घेणार आहे, TCS घेणार आहे, IBPS घेणार आहे, MPSC घेणार आहे का, कोणती पवित्र पोर्टल आहे, ॲपटॅक वगैरे कोणती कंपनी, कोणीही घेऊ द्या अभ्यास, कोणीही घेऊ द्या एक्झाम, कोणीही. आपलं टार्गेट फिक्स पाहिजे, आपला अभ्यास पाहिजे, आपल्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. कोणीही घेऊ द्या अभ्यास, कोणी येऊ द्या. आपला स्वतःवर विश्वास पाहिजे, तेव्हाच गोष्टी होतात. कोणीही येऊ द्या समोरचा विचार नसतो करायचा, आपल्या मनगटात दम पाहिजे फक्त. ठीक आहे. बघा सण हा शब्द RTM असा लिहिला जातो, स्टार कन्वर्ट करायचं. होमवर्कला घेऊन टाका क्वेश्चन, कमेंट करून सांगा, मी उत्तर देईल. कमेंट करून सांगा. आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन केलेला असेल तिथं तुम्ही विचारू शकता क्वेश्चन, काही डाऊट आलेला असेल तर टेलिग्रामला विचारू शकता, कॉल करून विचारू शकता, व्हॉट्सअपला विचारू शकता. नाही आलं तर कमेंट करून नक्की सांगा मला याचं आन्सर काय येणार सगळ्यांनी. पुढचा बघा, जर किंग काय किंग राजा चा कोड PRMT त्यांनी दिलेली हिंट पण दिलेली, विरुद्ध अक्षरांच्या जोड्यांवर जा. होमवर्क कमेंट करून सांगा पटकन. क्वेश्चन लिहून घ्या, कमेंट करून सांगा मला. तुमच्या कमेंटची वाट बघतोय मी. काय अभ्यास असेल तुमचावाला तुम्ही कमेंट करणार, अजून तुमच्या कमेंट असेल तर अजून व्हिडिओ घेईल मी, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, अजून कन्सेप्ट क्लिअरचे व्हिडिओ घेईल. मित्रांनो फक्त कमेंट करा, शेअर करा आपल्या मित्रांना. ChatGPT करू नका, स्वतःच्या मनानं सॉल्व करा. बरेच जण म्हणतात होमवर्कला क्वेश्चन दिलेला आहे, मग करा ChatGPT, द्या कमेंट करून दणकन. नाही मित्रांनो कमेंट करू नका, कमेंट करताना काय करा, ChatGPT करू नका, स्वतः सॉल्व करा. पुढचा बघा काय दिलेलं आहे. बुक हा शब्द CNPL असा लिहिला जातो. हा क्वेश्चन नंतर घेऊ, आधी पुढचा क्वेश्चन घेऊ. हा, एका सांकेतिक भाषेत राम हा शब्द 32 असा लिहिला जातो, तर त्या भाषेत सीता हा शब्द कसा लिहिला. थोडा वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे, ऐका बघा. काही नाही वेगळ्या टाईपचा म्हणजे घाबरायचं नाही. इथं 32 दिलेलं आहे, किती दिलेलं आहे 32. कन्वर्ट करा, ऑप्शन दुसरा नाहीच. अल्फाबेट दिसले, कन्वर्ट करायचं. R कितीला आहे 18ला, A कितीला 1ला, M कितीला आहे 13ला. ह्या 3 नंबरचं आणि 32चं काहीतरी लॉजिक लागेल. काय लॉजिक दिसतंय कमेंट करा. काहीतरी लॉजिक लागेल. तसं लॉजिक नाही लागला प्रश्न चुकीचा. काय लागतंय, ॲडिशन येतंय का. 18 आणि 1 19 19 आणि 13 32 हा आले ॲडिशन. सीताच्या नंबरचे ॲडिशन करा, सीताचे ॲडिशन करा. सीता S किती, S 19ला, I 9ला, T 20ला, A 1ला, किती येते ॲडिशन. 19 आणि 1 20 20 आणि 20 40 आणि 9 49. संपला विषय. काय RCBचा स्कोर 49. कोण कोण फॅन आहे RCBचा कमेंट करा बरं. 49 माहिती आहे सगळ्यांना. RCB 49 म्हणजे RCB दिसली पाहिजे सगळ्यांना. आहे कोणी RCB वाला, आहे कोणी. बंद करा ते IPL बघ ना, त्याच्यामुळे तुमचं वाटोळं झालं सगळं. बघा पुढचा सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन आहे. कोणता क्वेश्चन आहे, सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन आहे. काय दिलेलं आहे, ABCDE 5 मित्र बाकावर उत्तरेकडे तोंड करून बसलेले. उत्तर कुठं असतं, वरती असतं, नेहमी लक्षात ठेवा. उत्तर कुठं असतं, वरती असतं. वरती तोंड करून बसलेले, वरती तोंड करून बसलेले असेल तर ही उजवी साईड येणार, ही डावी साईड येणार, हे लक्षात ठेवा. ही उजवी साईड येणार आणि ही लेफ्ट साईड येणार. ठीक आहे, एवढं समजलं. पुढं काय दिलेलं आहे, C हा D च्या लगेच डावीकडे बसलेला आहे. समजा C असा इथं कुठं, तर तो कुठं बसलेला आहे, D च्या डावीकडे बसलेला आहे. C हा D च्या डावीकडे. ठीक आहे. B आणि B च्या उजवीकडे बसलेला आहे, म्हणजे B च्या उजवीकडे बसलेला आहे. डायग्राम नीट बघा कसं सॉल्व्ह करतोय. C हा D च्या डावीकडे, B च्या उजवीकडे, A हा E च्या उजवीकडे, कुठं पण असू शकतो.
ए हा ईच्या उजवीकडे आहे. ए इथं ए असेल ईच्या उजवीकडे आहे आणि बीच्या डावीकडे आहे. बरोबर आहे, बीच्या डावीकडे आणि ईच्या उजवीकडे आहे. तर सर्वात डावीकडे कोण आहे? ई. सर्वात डावीकडे कोण आहे? ई. समजतंय मित्रांनो? डायग्राम कशी ड्रॉ केली समजलं? अजून एक क्वेश्चन बघा. 6 मित्र PQRSTU एका वर्तुळाकार बसलेले. कसे बसलेले? वर्तुळाकार बसलेले. ठीक आहे. टेबलावरती केंद्राकडे तोंड करून बसलेले. केंद्र कुठं असतं? मध्ये असतं. मध्ये तोंड करून बसलेले. इथं तुम्हाला उजवी आणि डावी समजली पाहिजे. बस खेळ खल्लास. त्याला उजवी आणि डावी समजली, त्याच्याकडून क्वेश्चन सॉल्व्ह झाला. पुढे काय दिलेलं आहे? आर हा पी आणि क्यूच्या मध्ये. समजा आर इथं असेल तर पी आणि क्यूच्या मध्ये. असंच कशावरून मास्तर? असं पण राहू शकतं ना. आर इथं असेल आणि पी इकडून असेल आणि क्यू इकडून बसेल. आरच्या पी कोणत्या बाजूला आहे माहिती का? नाही. म्हणजे अशा 2 डायग्राम बनेल. 2 डायग्राम बनले. कसं बनलं समजलं का? त्यांनी काय सांगितलेलं आहे? आर हा पी आणि क्यूच्या मध्ये. आर हा पी आणि क्यूच्या मध्ये. पण पी त्या बाजूने पण बसू शकतो ना. या उजव्या साईडनं हे कशावरून? डाव्या साईडला पण बसू शकतो. उजवी डावी दिलेली त्यांनी नाही, म्हणून 2 डायग्राम ड्रॉ करून घ्यायच्या. नेहमी लक्षात ठेवा, जेवढ्या डायग्रामच्या पॉसिबिलिटी बनताय तेवढ्या डायग्राम ड्रॉ करायच्या. पुढे काय म्हणणं आहे त्यांचं? यू हा टीच्या डावीकडे दुसरा बसलेला आहे. यू कुठे आहे माहित नाही. समजा यू हा टीच्या डावीकडे दुसरा आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये कोणीतरी आहे. बरोबर. तसंच इकडून यू इथं असेल, त्यांच्यामध्ये कोणीतरी आहे आणि टी इथं. यस हा पीच्या लगेच डावीकडे आहे. यस हा पीच्या डावीकडे. पीच्या डावीकडे इकडे ऑलरेडी आर आहे, म्हणजे हे डायग्राम नाही. पीच्या डावीकडे यस आहे. समजलं? तर आरच्या डावीकडे कोण लगेचच कोण बसलेलं आहे? आरच्या डावीकडे कोण आहे? पी. समजतं कशा प्रकारे डायग्राम ड्रॉ केली? कशा प्रकारे डायग्राम ड्रॉ केली समजलं? पुढचा क्वेश्चन बघा. ABCD शेवटचा क्वेश्चन आहे आजचा. काय क्वेश्चन उद्या घेऊ. होमवर्कचे जे क्वेश्चन दिलेले आहे ते कमेंट करून सांगायचे. ज्यांना व्हिडिओ स्किप करत इथपर्यंत आलेला आहे बघा, डायरेक्ट पहिले 1 मिनिट बघितला आणि डायरेक्ट शेवट बघितला, काय काय ना असं 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 सवय राहिली नाही ना. 10 मिनिटं 15 मिनिटं 20 मिनिटं स्क्रीन बघायची. रील्स 10 सेकंदाची सवय आहे. 10 मिनिटं कुठून बघणार आहे? त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओच नव्हता. व्हिडिओ त्यांच्यासाठी होता ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन आहे, ज्यांना आदिवासी भरती विभागाची पेपर काढायचा आहे त्यांच्यासाठी होता. जे स्किप करून डायरेक्ट इथं आलेले त्यांच्यासाठी व्हिडिओ नव्हता. ठीक आहे. व्हिडिओ स्किप करत बघायचा नसतो कधीच. डायरेक्ट शेवट यायचं नसतं. सुरुवातीपासून व्हिडिओ बघत यायचा असतो. तेव्हा लिंक लागते क्वेश्चनची, तेव्हा क्वेश्चन समजतो, तेव्हा काहीतरी होतं तुमचं. काय ABCDEF एका सरळ रेषेत बसलेले. ठीक आहे. एका सरळ रेषेत बसलेले, उत्तरेकडे तोंड करून बसलेले, म्हणजे ही राईट साइड येणार आणि ही लेफ्ट साइड येणार. सी हा ए आणि ईच्या मध्ये बसलेला आहे. सी हा ए आणि ईच्या मध्ये बसलेला आहे. पण हे कोणी सांगितलं तुम्हाला? कारण तिथं तर असं काही दिलेलंच नाहीये. उजव्या साईडला कोण आहे आणि डाव्या साईडला कोण आहे? अजून एक डायग्राम. ही राईट साइड, ही लेफ्ट साइड, हा ए आणि ही ई. ठीक आहे. पुढं बी हा ईच्या लगेचच उजवीकडे आहे. बी हा ईच्या उजवीकडे आहे, म्हणजे ही डायग्राम येणार नाही, कारण इथे ईच्या उजवीकडे कोण आहे? सी आहे. पुढं एफ हा उजव्या टोकाला नाही. एफ हा उजव्या टोकाला नाहीये, म्हणजे डाव्या टोकाला राहणार. आणि डी हा एफच्या लगेचच उजवीकडे आहे. डी हा एफच्या लगेच उजवीकडे आहे. तर डाव्या टोकापासून दुसऱ्या स्थानावर डी येतोय. एफ पहिला आहे, डी दुसरा. 2 डायग्राम मधून एक डायग्राम कशी कॅन्सल झाली हे समजलं? समजलं असेल तर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा. आणि आज आपण इथं थांबूया. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करत राहा. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.